हे बाळा, काय झालं? काय झालं बाळा? सांग मला काय झालं? काय झालं? एक मिनिट दादा, काय झालं? दादा हा आता सापडत नाहीये. इंद्रायणी ना तू? तुझ्यासोबत एक पोरगा होता बघ, काय नाव त्याचं? नाव नाही आठवत का तुला? बरोबर का? अधोक्षर. तूच तूच. अगं त्याला तिकडे चक्कर आली. असं कसं? तू इकडे होता ना? तो तिकडून इकडे कसा गेला मला माहित नाही, पण हा तो तिकडे चक्कर येऊन पडलाय. आजूला चक्कर आली. आणि हा त्याच्या डोक्याला पण लागलाय. अगं रक्त येतंय, इथं खोच पडली त्याला. हा जा पटकन जा. इंद्रायणी इंद्रायणी ओरडत होता. जा लवकर. अगं जा लवकर, विचार काय करते, जा. बरं आहे जा. जागा छानच आहे इकडे. बघा, हे ऑपरेशन अतिशय नाजूक आहे आणि ते इथे होणं शक्य नाहीये. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर व्यंकू महाराजांना पुण्याला शिफ्ट करावं लागणार. पण डॉक्टर तुम्हीच तर म्हणाला होता ना की ते डॉक्टर काही कणी आहेत, काय तर मार्ग शोधतील, मदत करतील आपल्याला. ते येऊ शकणार नाही आहेत का? डॉक्टर कैगणीशी मी बोललो होतो आणि ते तयारही होते इथे येण्यासाठी. पण अचानक त्यांना युएसच्या कॉन्फरन्सला जावं लागतंय. आपल्याला लवकरात लवकर दुसरा कुठला तरी पर्याय शोधावा लागणार आहे. खरं तर डॉक्टर कैगणी आले असते तर सगळं सोपं झालं असतं. व्यंकू महाराजांना कुठेही शिफ्ट करायची गरज भासलीच नसती. पण आता आपल्याला लवकरात लवकर वेगळा निर्णय घ्यावा लागणार आहे. व्यंकू महाराजांकडे वेळ फार कमी. हे बघा, मी माझे रेफरन्सेस तुम्हाला देऊन ठेवतो, पण तुमचेही कोणी ओळखीचे असतील मुंबईत किंवा पुण्यात तर तेही मला सुचवा, जिथे आपण व्यंकू महाराजांना घेऊन जाऊ शकतो. म्हणजे तिथे लवकरात लवकर त्यांची ट्रीटमेंट सुरू होऊ शकते. येतो. डॉक्टर, आम्हाला डॉक्टर कैकणेंचा नंबर मिळू शकेल का? म्हणजे आम्ही एकदा बोलून बघतो की त्यांच्याशी. अरे, मी स्वतः पर्सनली बोललो त्यांच्याशी. त्यांची कॉन्फरन्स खूप महत्वाची आहे आणि त्यांना तिथे जाणं खूप गरजेचं आहे. सो इट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. बरोबर आहे, पण माझ्यासाठी, माझ्या समाधानासाठी का होईना मी एकदा बोलतो ना त्यांच्याशी. मला माहिती आहे ते नक्की काय ना काय तर मार्ग सुचवतील. प्लीज डॉक्टर. प्लीज माझ्यासाठी. ठीक आहे. ठीक आहे. थँक्यू डॉक्टर.
हे बघा टेन्शन घेऊ नका. मला सांगा बरं, तुम्ही आदू महाराजांना अधोक्षज अधोक्षज अंताजी दिग्रसकर. हा अधोक्षज महाराजांना शेवटचं कधी बघितलं? रात्री झोपताना सोबतच होता तो. पण सकाळपासून तो दिसलाच नाही कुठेच. तुम्ही तुमच्या मुलीला तुम्ही तुमच्या मुलीला म्हणजे इंदूला शेवटचं कधी बघितलं होतं? माझी मुलगी नाही ती आजची. अगं ती असते मुलगी भाची प्रसंग काय, उत्तर दे ना पटकन. कधी बघितलं शेवटचं? रात्री तर शेजारी झोपली होती. सकाळी पाहिलं तर नव्हती. नवरा कुठे तुमचा? ते त्या काय आला केडमिड्या दत्तोबा. आले बघा. माझा पोरगा कुठे? पोरगा कुठे माझा? बऱ्या बोलानं सांग. माझा पोरगा कुठे? माझा अधोक्षज कुठे? काय 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 माझा अधोक्षज दिसत नाहीये. ती तुमची कार्टी दिसत नाहीये. तूच गायब केलंस ना? तूच गायब केलं ना? गायब? काय बोलताय मोठ्या बाई? अहो मी आता तर आलोय ना नाईट ड्युटी वरून. उगा सास उत्पन्नाचा आव आणू नका. मला माझा अधोक्षज पाहिजे, पाहिजे म्हणजे पाहिजे. नाही तर संध्या नाही घेतल्या इथं गाडीनं आधीच सांगून ठेवतीये. पोटेबाई पाहू दे बाबा. आनंदी पोटेबाई मान्य आहे आम्ही तुमच्याकडे आश्रित आहे. याचा अर्थ असं नाही होत ना या अख्ख्या गावासमोर तुम्ही आमची लाच काढाल? अहो तुम्ही यांना 100दा जरी विचारलं ना तरी ते तेच सांगतील की त्यांना काहीच माहिती नाही. त्यांना खरंच नाही माहिती हो. ये सुशिरे माझं आधी मला अहो काय, प्लीज तुम्ही बाजूला व्हा. दत्तोबा शेलकर नाव ना तुमचं? वय हे दत्तोबा रात्रभर कुठं गायब होता रे? फोन करतोय फोन पण. अहो फोन रातपासूनच बंद आहे माझा. चार्जिंग संपली त्याच्यातली. आणि साहेब अहो मी वॉचमनची नोकरी करतो पोपटरावांच्या बंगल्यावर. नाईट ड्युटीच असते की माझी. वाटल्यास तुम्ही त्यांना फोन करून विचारा की. साहेब मला काहीच कळना गेले काय चाललंय ते. मला सांगता का नक्की काय झालंय ते? उगाच सास उत्पन्नाचा आव नका. या माणसानेच माझ्या पोराला पळवलंय. प्लॅन करून पाहताय ना तुम्ही.
डॉक्टर कैकणे प्लीज फोन उचला आणि माझ्या बाबांना वाचवा. आदू 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 हे बाळा काय झालं? विठू दादा काय झालं बाळा? सांग मला काय झालं? काय झालं? एक मिनिट दादा, काय झालं? विठू दादा हा आदू सापडत नाहीये. हा मी त्याला सगळीकडे शोधलं. तू शांत आधी मला सांग काय झालं? ते आपल्या बस मध्ये नव्हता का तो माणूस काळा? हा त्याने खांद्यावर घोंगड घेतलं होतं. हा त्याने सांगितलं की आदू इकडे चक्कर येऊन पडलाय आणि त्याला खोक पण पडले. आणि तू विश्वास ठेवलास होय त्याच्यावर? मी काय करू? त्याने सांगितलं इकडे पम, मी पाहिलं आणि आदू इकडे नव्हतात. बर 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 ठीक आहे, आपण बघू काय करायचं ते. हा शांत हो. आपण आदूला शोधलं पाहिजे. होय शोधूया हा. आणि गरज लागली तर बाकीच पण आहेत ना. चल चल ये. कुठं पाहिलीस? हा, इकडेच होतं. थांब मी आलो. इथं तर नाहीये.
का रे लय आवाज आहे का तुला? हा आता गपगुमाना पडून राहायचा. घशातून एक आवाज जरी काढला ना खापलून काढला तुला. करे लय सारड्यासारखा फडफड करतो. थांब तुला थंडच करतो गोळी देऊन. साहेब म्हणजे ह्याच्या उलट बी घडलेलं असू शकतेच की. म्हणजे म्हणजे तुम्ही म्हणताय की माझ्या इंदूनं अधोक्षज महाराजांना पळवून नेले, पण ह्याच्या पण उलट होऊच शकते की. काय बोलतोय? आ माझ्या अधोक्षजनी त्या इंदीला पळवलंय? आ काही पण बोलायचं का? अहो मोठ्या बाई तसं नाही म्हणायचंय मला. जाऊ द्या, आता फाटे फोडत बसण्यात काहीच अर्थ नाही. अधोक्षज महाराजांना शोधायला पाहिजे आत्ता, हेच खरंय. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की माझ्या इंदूने अधोक्षज महाराजांना पळवलंय असा खोटा आरोप त्याच्यावर कोणी करू नये, बस एवढंच. अहो इंदू लहान आहे केवढी. अहो मी असं म्हणतच नाहीये का त्या बारक्या पोरीनं माझ्या अधोक्षजला पळवलं, किडनॅप केलं. मी फक्त इतकंच म्हणतेय का तुम्ही किडनॅप केलं आणि त्याच्यासाठी त्या इंदीची मदत घेतली. हो मोठ्या बाई काय बोलताय तुम्ही? पर्या बोलानं सांग माझ्या पोराला कुठं ठेवलंय, नाहीतर मी तुम्हाला इथले इथं गाडीन आधीच सांगून ठेवते. हा जास्त बोलायचं काम नाहीये. पेस तुम्ही शांत व्हा ना. कायदा हातात घेऊ नका. तुम्ही तक्रार दिली, आता तपासाचं काम आमचं आहे. शांत व्हा. आनंदी शांत. दत्तोबा शेलकर, याबाबत तुम्हाला काय माहिती सगळं सांगा आणि तुमची बाजू व्यवस्थित मांडा. कुठं गेला म्हणायचा? ओ माऊली, अहो चला, अजून किती वेळ गाडी थांबवायची इथं? आपली गाडी जाईल का? पाठीराखायस ना तू? मग मदत न करता निघून जाणार? तुला न शोधता कसं जाऊ शकतो तू? तुम्हा दोघांना सोडून कसं जाईन मी? ओ माऊली, तुम्ही वा पुढं, आम्ही येतो मागच्या गाडीनं. आता भेटूया आळंदीतच. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुला आपण कसं शोधणार? बाळा, इच्छा असेल ना, त्या जगात एक साधी सोयी सुद्धा शोधू शकतो आपण. तुझा आदू तर किती मोठा आहे, असं शोधेन त्याला मी. तुला जमल शोधायला?
मला जमणार नाही असं या जगात काहीच नाही. लहान होतो ना तेव्हा माझ्या गावात गायगुरु हरवली, मला सांगायचे शोधायला. त्यांनी हाक मारली की अशी धावत पळत यायची माझ्याकडे. तू गैगुरू सांभाळायचास? या अख्ख्या जगाला मीच सांभाळतो. चला शोधूया आदू शेठला.